मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणेच त्यांची आजची सभा विराट अशीच पार पडली। गेल्या महिन्यातील त्यांच्या झुंजार उपोषणानंतर आज जवळपास 1 महिन्यानं त्यांची अंतरवली सराटी इथं सभा पार पडली। या सभेला लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते। या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबतीत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, लोकांना भावनिक साधही घातली। पण या दोन्ही गोष्टी व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या भाषणातून 2 नेत्यांवर तुफान टीका केली। हे 2 नेते कोण आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर नेमका त्या दोघांना काय तोटा सहन करावा लागू शकतो, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, मनोज जरांगे पाटील हे काय आता सामान्य नाव राहिलेलं नाहीये। मराठा समाजाचा नेता अशी त्यांना ओळख मिळाली आहे। अर्थात मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत त्यांनी 17 दिवस केलेले उपोषण आणि त्यानंतरच्या राज्यभरात केलेल्या वादळी सभा यामुळे त्यांच्याबद्दल एवढी विश्वासार्हता निर्माण झाली। असो तर आजची त्यांची ही सभा पूर्वनियोजित सभा होती, त्यामुळेच राज्यभरातून लोक या सभेसाठी अंतरवली सराटी इथं उपस्थित झाली होती। मनोज जरांगे पाटील यांनी या सभेत बोलायला सुरुवात केल्यावर तर हे लाखो लोक कानात प्राण आणून त्यांचं म्हणणं ऐकत होते। या भाषणात जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या बाबतीत वेगवेगळे मुद्दे मांडले। सरकारला 24 ऑक्टोबर पर्यंत मुदत देऊन अल्टिमेटमही दिला। पण त्यांचं आजचं भाषण गाजलं ते 2 नेत्यांवर त्यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे। एक नाव आहे छगन भुजबळ यांचं, तर दुसरं नाव आहे देवेंद्र फडणवीस यांचं। आता एक एक करून या दोन्ही नेत्यांचं जरांगे पाटलांमुळे कसं नुकसान होऊ शकतं हे पाहूया। सगळ्यात आधी आपण छगन भुजबळ यांच्याबद्दल बोलू। मनोज जरांगे पाटील हे कायम त्यांच्या सभेतून छगन भुजबळ यांना टार्गेट करत आले आहेत। या 2 जणांमध्ये वाद होणं ही साहजिकच आहे, कारण मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं ही मनोज जरांगे यांची आक्रमक मागणी आहे। त्यासाठी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र सरकारनं द्यावं असंही जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। आता अर्थात मराठा समाजाचा ओबीसी अंतर्गत प्रवेश झाला की ओबीसी आरक्षणावर ताण येणार असं अनेक ओबीसी नेत्यांना वाटतंय। त्यामुळेच तर ओबीसी समाजानेही पाठीमागे ओबीसी मोर्चा काढला होता, तो पुढेही निघण्याची शक्यता आहे। आता त्यामुळेच ओबीसी समाजाचे नेते ओबीसी मधून मराठा आरक्षणाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विरोध करत आलेत। त्यातलंच प्रमुख नाव हे छगन भुजबळ यांचं आहे। आता समता परिषदेच्या झालेल्या एका कार्यक्रमात भुजबळांनी जरांगे पाटील यांच्या सभेसाठी 7 कोटी कुठून आले असा सवाल उपस्थित केलाय। यावर जरांगे पाटील यांनी चिडून प्रतिक्रिया दिली आहे। आजच्या सभेतही त्यामुळेच त्यांनी भुजबळांवर निशाणा साधला। आता भुजबळ हे तसे ओबीसी नेते, मागे मंडल आयोगाबाबत शिवसेनेने घेतलेली भूमिका न पटल्यामुळे त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। एकूणच काय तर भुजबळ इतक्या काळ राजकारणात टिकण्याचं कारण म्हणजे त्यांचं ओबीसींची बाजू घेणं। म्हणून तर आज जरी ते प्रखर हिंदुत्वाची बाजू घेणाऱ्या भाजपसोबत सत्तेत बसले असले तरीही त्यांनी त्यांची ओबीसी लाईन अंडरलाईन करायचं सोडलेलं नाहीये। आता जरांगेंनी मात्र भुजबळांवरच हल्लाबोल केलाय। प्रत्युत्तर म्हणून भुजबळांनी जरांगे पाटील यांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केलाय। तसेच ते आज कोणाचं खातं आहेत म्हणून जरांगेंच्या नैतिकतेवरही सवाल उपस्थित केलाय। पण आता एका सर्वसामान्य मराठा समाजातील जरांगे पाटलांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे छगन भुजबळ यांची छबी मराठा विरोधी होत चालली आहे। आता भुजबळांनी जरी जरांगे पाटलांवर कडवट टीका केली असली तरीही अजितदादांनी मात्र अद्याप जरांगे पाटलांवर टीका केलेली नाहीये, किंवा जरांगे पाटीलही अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांच्यावर आज फार बोलले नाहीत। एकूणच जरांगेंचा रोग हा मराठा नेत्यांपेक्षा ओबीसी नेत्यांवरच राहिला आहे। पण आजच्या त्यांच्या भुजबळांवरील टीकेमुळे भुजबळ आणि पर्यायानं अजितदादा गटाची इमेजही मराठा विरोधक झाली तर ते त्यांना महागात पडू शकतं। पण आता जरांगे पाटील येत्या काळात भुजबळांनंतर अजितदादांवर टीका करणार का, हा मोठा प्रश्न आहे। नंबर 2 चे नेते आहेत देवेंद्र फडणवीस। जेव्हा अंतरवली सराटीत महिन्याभरापूर्वी जरांगेंचं उपोषण होतं तेव्हा झालेल्या आंदोलकांवरील लाठीचार्ज नंतर बोलताना फडणवीसांनी आंदोलकांवर निशाणा साधला होता। यावर चिडलेल्या मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर जबर टीका केली होती। त्यानंतर फडणवीस यांनी गिरीश महाजन, रावसाहेब दानवे असे नेते आंदोलनस्थळी पाठवले। अगदी संभाजी भिडेंनीही तिथे जाऊन फडणवीसांची बाजू घेतली, पण जरांगे पाटील मागे हटले नाहीत। शेवटी फडणवीसही आंदोलनस्थळी पोहोचले नाहीत आणि एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगेंनी उपोषण सोडलं। फडणवीस मराठा आंदोलनाला उपस्थित राहिले नाहीत, पण ओबीसी आंदोलनाला उपस्थित राहिले, यावरून त्यांच्यावर टीकाही झाली। कालच फडणवीसांनी मराठा आरक्षणाबाबत सावध भूमिका घेतली होती।
पण फडणवीसांचे कट्टर कार्यकर्ते मानले जाणारे गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र जरांगेंना अटक करा असं म्हटलं होतं। यावर जरांगेंनी आजच्या सभेत मला अटक करणं एवढं सोपं राहिलंय का असा प्रतिप्रश्न केला। शिवाय सदावर्तेंना समज देण्यासही फडणवीसांना सांगितलं। सदावर्तेंनी मात्र त्यांचा हेका कायम ठेवत जरांगेंच्या सभेची चौकशी करा असं म्हणत जरांगेंचे पॉलिटिकल बॉस हे शरद पवारच आहेत असाही गंभीर आरोप केलाय। दुसरीकडे मात्र जरांगे पाटील यांनी फडणवीसांना कायम आपल्या टार्गेटवर ठेवलाय। पण फडणवीसांवर टीका करता करता जरांगेंनी गेल्या काही दिवसात भुजबळांवरील टीका अधिक वाढवली आहे। केंद्र आणि राज्य सरकारला जरांगेंनी आता अजून 10 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। 22 तारखेला पुढची दिशा ठरवू असंही त्यांनी मराठा समाजाला या सभेत सांगितलंय। एकूणच भुजबळ आणि फडणवीस या दोन नेत्यांचं जरांगेंच्या आजच्या सभेमुळे मोठं डॅमेज झालंय असं म्हणलं जातंय। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला यश येईल का? फडणवीस आणि भुजबळांची इमेज मराठा विरोधी झाली तर त्याचा त्यांना राजकारणात किती तोटा होईल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।